पक्षातील विश्वासू नेते आणि पक्षासोबत दीर्घकाळ काम करणारे असे नेते ज्यांना आता भाजपनं उमेदवारी दिलेली आहे विधान परिषदेसाठी. एकूण विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त आणि त्यापैकी 5 जागा या भाजपकडे आणि त्यातील एक नाव म्हणजे सुनील कर्जतकर जे आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. कर्जतकरजी, साधारणतः पुन्हा एकदा पक्षानं तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. खरं तर दीर्घकाळ पक्षनिष्ठा जेव्हा म्हटली जाते तेव्हा भाजपचं तुमच्याकडे लक्ष येतं. काय सांगाल या पक्षनिष्ठा आणि या उमेदवारीवर? नाही, कसं आहे, एक तर पक्षाची स्थापना झाल्यापासून वेगळ्या ध्येयावर पक्ष स्थापन झाला. म्हणजे आम्ही अटलजी अडवाणीपासून सगळी मंडळी पाहिले की ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले. त्यावेळेस ते उपेक्षित असताना त्यांनी काम सोडलं नाही. हळूहळू देशामध्ये वातावरण तयार केलं, संघटना बांधली, लोकांचे प्रश्न घेतले आणि त्या प्रश्नाच्या आधारावर पार्टी इथपर्यंत आली. त्यामुळे संघटना हा आमचा बेस आहे. पण संघटना कायसाठी? तर सामान्य माणसाला सुख मिळालं पाहिजे, त्यासाठी संघटना आहे. पक्ष त्यासाठी आहे. आपल्याला आमदारकी मिळावी म्हणून पक्ष नाही. सामान्य माणसाला सुख मिळावं, त्याच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत, त्याला त्याचे शेतकऱ्याला त्याचे योग्य भाव मिळाले पाहिजेत, विद्यार्थ्यांना त्यांची सोय झाली पाहिजे. असे समाजातले वेगवेगळे विषय आहेत. ह्या विषयातले प्रश्न सुटण्यासाठी सरकार असतं. त्या सरकार निर्मितीसाठी अगोदर संघटना असावी लागते. संघटना नसेल तर ते सरकार, ते काय म्हणतात त्याला, वारं भरकटेल तसं भरकटतं. त्यामुळे भाजपमध्ये संघटना ही फार महत्वाची आहे. साधारणतः तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला संघटना, या संघटनेमध्ये खरं तर अनेकांचा पक्षप्रवेश सुद्धा सातत्याने मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामध्ये एवढ्या सगळ्यांमध्ये त्यापैकी तुमचं एक नाव. त्यामुळे कुठेतरी जे जे इच्छुक होते त्यांची नाराजी पण होती. त्याबद्दल काय सांगाल? मला नाही प्रश्न. जे तुम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि तुमच्यासोबत अनेकांची नावं होती जे खरं तर या विधान परिषदेसाठी इच्छुक होते, मात्र त्यांना डावलून तुम्हाला उमेदवारी देणं. नाही, मला मला डावलण्याचं म्हणजे त्यांना डावलण्याचं कारण आणि मला देण्याचं असं काही त्याचं लॉजिक नाही. लॉजिक म्हणजे पक्षामध्ये इतके वर्ष काम करतोय, मी इच्छा व्यक्त केली होती. मी 2 वर्षापूर्वी इच्छा व्यक्त केली किंवा मी आता ग्रामीण भागापासून ते मुंबई महापालिका इलेक्शन पर्यंत सगळं राज्यातलं बघितलं. आता मला संघटनेत काम करतो, थोडं लोकप्रतिनिधी व्हायची इच्छा आहे. लोकप्रतिनिधी करायचं म्हटल्यावर थोडं संघटनेतलं कामकाज याचा सगळा विचार होतो. आता तुमचा दुसरा प्रश्न आहे, तिकीट मिळालं नाही. आता 5 जागा आहेत, 5 जागा आहेत आणि 200 इच्छुक आहेत. त्याला जो निर्णय घेणार आहे तरी काय करेल? ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात की ही निष्ठा खरं तर प्रत्येक कार्यकर्त्याला कार्यकर्त्यामध्ये असते. कार्यकर्ता म्हणत असतो की पक्षाची निष्ठा. मात्र या निष्ठेबाबत काय सांगतात? साधारणतः भाजपकडे बघायला गेल्यानंतर अनेक जण म्हणतात की जे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत एकतर त्यांच्या मागे कुठेतरी ईडी आणि सीबीआयची कारवाई लावली जाते म्हणून ते भाजपमध्ये जातात. माझ्या मागे माजी आमदार गजानन राव ह्यांच्यावर काही ईडी नाही, सीबीआय नाही. विचार ते भाजपमध्ये नेतृत्व करतात. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत हिंगोली जिल्ह्याचे. ईडी सीबीआय किती लोकांवर आहे? मला नाव संख्या सांगा बरं. ज्या प्रकारे किती नाव असं आहे त्याचं बवंडर जास्त, त्याच्याशी काही संबंध नाही. असे 90% लोक असे पार्टीत हा विचार पटला, उशिरा पटला. त्यावेळेस काँग्रेसचं प्राबल्य होतं. आता ह्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या कामाची पद्धत, शेवटपर्यंत माणसाला लाभ मिळाला पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार करून अनेक पक्षातले लोक येतात. पण हे येणं चांगलं आहे. आपण एकटे राहण्यापेक्षा 10 जण असलेलं काय वाईट आहे? याला जोडून असा प्रश्न आहे की जे येत आहेत त्याच्यामध्ये तरुण पिढी सर्वाधिक आहे आणि तरुण पिढीला तुम्ही संधी देत आहात. आगामी काळाचं राजकारण तरुण पिढीकडे खरंच गेलं पाहिजे. असं आहे, तरुण पिढी काय आहे तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी या दोघांकडे बघून तरुण पिढी येते. आमची पार्टी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, वाहतं पाणी आहे. पाणी जर वाहतं ठेवलं नाही आणि पिढी बदलली नाही ना, पुढच्या पिढीच्या हातात कारभार दिला नाही तर ते वाहतं पाणी राहत नाही. मग त्याचं डबकं होतं. डबकं झाले की मच्छर होतात आणि त्याची काँग्रेस होती. मच्छरचा उल्लेख कोणासाठी? नाही, मच्छर म्हणजे डबकं झाल्यावरती ते हे होतं, वाढत नाही ना. पाणी वाहतं राहिलं नाही, कुणाला उल्लेख नाही तर असं त्याच्यापेक्षा पाणी वाहतं राहू द्या, पार्टी मोठी होऊ द्या, काय फरक पडतो? तुम्हाला जशी संधी मिळाली तशी संधी जे आता इच्छुक आहेत त्यांनाही भविष्यात मिळेल ना. प्रत्येकाला संधी मिळत असते, पार्टी न्याय करत असते आणि पार्टी बघत असते. आता तुमच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. पहिली कामं कशी असणार आहेत? कशा प्रकारचं आता तुमचं टार्गेट असतं? अजून तुम्हाला फॉर्म भरलाय,
उमेदवारी म्हणून संधी मिळाली आहे, बिनविरोध करण्याची ही सगळी तयारी तो पाहायला मिळत आहे. काहीच माहिती नाही मला. मी आता फॉर्म भरून आलोय. आता आत काय परिस्थिती मला माहित नाही. तिकीट दिलं, फॉर्म भरला, आता ते बघतील काय करायचं. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.